चला मी आज मस्त तिखट खिचडी बनवणार आहे. म्हणजे आपल्या खानदेशी भाषेमध्ये खिचडी म्हणता, इकडे तिखट भात म्हणता. इकडे बघा मी कांदे घेतले, त्याच्यासाठी बटाटे घेतले, टमाटे, कढीपत्ता, लसूण आणि इकडे धना पावडर, लाल मिरची पावडर, गरम मसाला, हळद आणि इकडे शेंगदाणे घेतले, जिरं, मोहरी आणि मिरच्या अशाच घेतल्या आहेत तोंडी लावण्यासाठी खिचडीसोबत. मस्त लागते, एकदम भारी. तळून घेणार त्या मिरचीला, एकदम मस्त लागते. आणि दुसरं मीठ, तेल लागणार आपल्याला, मीठ आणि तेल लागणार. कोथिंबीर नाही आहे आता सध्या. चला मग आपण तिखट भात करायला घेऊ. इकडे बघा कुकर घेतला, आता कुकर गॅसवर ठेवला आहे. आता आपण मस्त तेल टाकूया. हे बघा तेल टाकते आता. हे बघा आता तेल टाकलंय मस्त. आता आपण जिरं, मोहरी, शेंगदाणे हे बघा हे टाकून घेऊ आता तेलामध्ये. तेल चांगलं तापलं आहे. त्याच्यानंतर कढीपत्ता आणि लसूण. चांगलं मिक्स करून घेऊया. त्याच्यानंतर कांदे टाकते मी आता. कांदे चांगले मिक्स करून घ्यायचं. त्याच्यानंतर बटाटे धुतलेले मी चांगले स्वच्छ मस्त 2-3 पाण्याने. आता हे मस्त मिक्स करून घेऊ. मस्त कांदा आणि बटाटे मस्त लाल होईपर्यंत 2 मिनटं वाट बघू पण लाल होण्याची. थोडंसं मीठ टाकून घ्यायचं कांदा आणि बटाट्यामध्ये, कारण की लवकर मऊ होता. साधी सोपी रेसिपी आहे ही, नक्की करून बघा तुम्ही पण. फोडणीचा भात. त्याच्यानंतर टमाटे टाकून घेऊ. एकदा परत मिक्स करून घ्यायचं. मस्त तळून झाले आता सगळे मसाले आपले, सगळे कांदा बिंदा सगळे टमाटा. आता आपण हे सुके मसाले घेतले ना ते टाकून घेऊ. आता सगळं मिक्स करून घेऊ. आणि थोडंसं घोटभर पाणी सोडायचं, म्हणजे मसाल्याला मस्त तेल सुटतं. मस्त मिक्स करून घेतलं. आता तेल सुटेपर्यंत चांगलं तळू द्यायचं याला मसाल्याला आपलं मस्त. आता बघा मस्त तेल सुटलं आहे आपलं. आता मी हे पाणी टाकून घेते. हे बघा 2 तांब्या पाणी टाकते मी अर्धा किलो तांदूळ घेतला आहे. थोडंसं वरती घेतला आहे आणि अर्धा किलो आणि थोडा मूठभर वरती घेतला आहे मी. त्याच्यासाठी 2 तांबे पाणी टाकले. आता भरपूर होतं पाणी 2 तांबे पाणी, कारण की कोणाला मोकळी आवडते खिचडी, मोकळी कोणाला अशी एकदम असं थोडीशी गचची आवडते. त्याच्यामुळे पाण्याचा अंदाज आपल्या अंदाजाप्रमाणे टाकायचं. आम्हाला मोकळी पाहिजे, त्याच्यासाठी मी 2च तांबा पाणी टाकते. चला मग आता पाणीला उकळी येते तोपर्यंत आपण तांदूळ आणि डाळ धुवून घेऊ मस्त स्वच्छ 4-5 पाण्याने. इकडे बघा मी तांदूळ घेतले, डाळ घेतली, मिक्स करून घेते मस्त आणि धुवून घेते मस्त. 2-3 पाण्याने धुवून घेते मी आता तांदूळ मस्त. हे बघा किती मस्त तेल सुटले ना आपल्या फोडणीच्या पाणीला, मस्त तेल. आणि कधी पण तांदूळ आहे ना उकळी आल्यानंतरच टाकायचा तांदूळ. असं थंड पाण्यामध्ये जर टाकला ना तांदूळ म्हणजे खिचडी ना निश्चय लागते, निश्चय खायला चव लागत नाही. त्याच्यामुळे उकळी आल्यानंतरच तांदूळ टाकायचा. हे बघा मस्त उकळी आली. आता पाणी कसं उकळतं आहे बघा मस्त. आता आपण हे तांदूळ टाकून घेऊ. चांगलं मिक्स करून घ्यायचं मस्त. आणि त्याच्यानंतर मीठ टाकून घ्यायचं थोडं, कारण की ना मी कधी चमच्याने मीठ टाकतच नाही, मी हातानेच टाकते.
मला हातानेच अंदाज समजतो, त्याच्यामुळे मी हाताने टाकते. समजून घ्या तुम्ही पण. तुम्हाला वाटते की हाताने टाकते बाबा, मला हाताने जमतं, अंदाज समजतो. आता हे चांगलं मिक्स करून मीठ टाकलेलं. आता थोडंसं 1-2 मिनटं मस्त बिगर झाकण लावायचं, मस्त गतकू द्यायचं. म्हणजे कारण की पाणी जास्त होतं ना कधी कधी, ते बरोबर होते मग खिचडी. तांदूळ ओढला होता, तो तांदूळ टाकला थोडा. हे बघ, मी झाकण लावलं नाही आधीपर्यंत, कारण की थोडंसं पाणी आटू द्यायचं. मग थोडं पाणी कमी झालं ना तेव्हा झाकण लावायचं. कारण की आपला हा मसाला आहे ना, खाली कशी दवी खिचडी राहते आणि वरती तिखट सगळी तिखट वरती येऊन जाते. त्याच्यामुळे थोडंसं पाणी आटू द्यायचं आणि खालीवर करून द्यायचं मस्त. मग त्याच्यानंतर झाकण लावायचं. मग एक सारखी खिचडी येते मग बरोबर. नाही तर तुम्हाला माहिती असेल ना, खाली एकदम सफेद राहते, कमी तिखट आणि वरती पूर्ण तिखट घेऊन जाते. त्याच्यामुळे अशी आटू द्यायचं थोडं पाणी, मग ते मस्त एक सारखी खिचडी येते. फक्त कोथिंबीर पाहिजे होती, एकदम भारी लागली असते. कोथिंबीर पाठवलं होतं मुलाला, पण काही भेटलीच नाही. तर मी आता मस्त झाकण लावून घेते. आणि 2 शिट्ट्या काढून घेते मस्त. हे बघा, खिचडी सोबत तोंडी लावायला मिरची मस्त तेल टाकून घेतलं, मिरच्या टाकल्या, मीठ टाकलं, थोडंसं भाजून घेते मस्त. आणि मग एक प्लेटमध्ये काढून घेते. आपल्या 2 शिट्ट्या झाल्या मस्त, वाफ पण निघाली. आता आपण खोलून बघूया खिचडी कशी झाली, काय झाली. वाव, एकदम भारी मस्त 1 नंबर झाली बघा, किती मस्त झाली ना. आता ही मी अशी खाली वर करून घेते, थोडी मिक्स करून घेते मस्त. बघा किती भारी झाली खिचडी, 1 नंबर मस्त. नक्की करून बघा तुम्ही अशी रेसिपी. मी आता एका प्लेटमध्ये काढून घेते. चला, तुम्हाला कशी वाटली आजची रेसिपी माझी, साधी सोपी तिखट खिचडी. हे बघा मस्त प्लेटमध्ये काढली. तुम्हाला आवडली असेल तर लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा. नक्की करून बघा तुम्ही अशी खिचडी माझ्या पद्धतीची. 1 नंबर झाली आहे, मस्त मोकळी आली आहे बघा, एकदम मस्त. त्याच्यासोबत मस्त कांदे, लोणचं, काकडी, एकदम भारी. म्हणजे खानदेशी जेवण आपली खिचडीच राहते जास्त. अजून मिरच्या राहून गेल्या आपल्या. त्याच्यासोबत मस्त मिरच्या तोंडी लावायला मिरच्या. चला मग, तुम्हाला आजची रेसिपी आवडली असेल तर लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा. भेटूया पुढची रेसिपीमध्ये. तोपर्यंत सगळ्यांना बाय.